सगळे सोयऱ्याच्या मागणीसाठी जरांगे पाटलांच्या या मागणीवरून मंत्री गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलंय। जरांगे पाटलांचं समाधान होतच नसेल तर आम्ही काय करावं? सगळे सोयऱ्यांचा कायदा हा कोर्टात टिकणारच नाही असं महाजन म्हणाले। पाहूया। जरांगे पाटलांचं समाधान होतच नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या, हे कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही। ज्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरून कायद्यासाठी जरांगेंनी महिन्याभराचा वेळ सरकारला दिला, त्यावरून सरकारचे मंत्री गिरीश महाजनांनी रोखठोक विधान केलंय। सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही, जरांगेंचं समाधान होतच नसेल तर आम्ही काय करायचं असा सवालच महाजनांनी केलाय। जरांगे पाटलांचं समाधान होतच नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणे सगळे सोयऱ्यांना द्या, हे कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, हे टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही। मला जरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे, पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल। गिरीश भाऊला मी गिरीश भाऊ म्हणून आव्हान आणि विनंती करून सांगतो, आता पहिल्यांदा एकदाच आत्ताच आमचं फडणवीस साहेबांचं मराठ्यांचं जरा जुळायला लागले तर पुन्हा तेल ओतून मराठे फडणवीस साहेबांच्या विरोधात घालायचं काम गिरीश महाजन साहेबांनी ओबीसीची एकट्याची कड ओढून करू नये। गिरीश भाऊची नवीन चाल आहे आता फडणवीस साहेबांना बहुतेक अडचणीत आणायची। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी नाही केली, 288 लढवायचे का 288 सीटं पाडायचे, याच्यावर मराठ्यांचा 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन आम्ही निर्णय घेणार। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची आहे। त्यासाठी ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते। मंत्री शंभूराज देसाईंच्या शिष्टाईमुळे जरांगेंना महिन्याभराचा वेळ दिला, पण आता सगळे सोयरे टिकणारच नाही, ते शक्यच नाही असा सूर महाजनांचा आहे। हे तेच महाजन आहेत ज्यांनी अनेकदा जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट देऊन सरकारकडून चर्चाही केली। दुसरीकडे 6 जुलैपासून जरांगेंनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलाय। 6 जुलैला हिंगोलीत, 7 जुलैला परभणी, 8 जुलैला नांदेड, 9 जुलैला लातूर, 10 जुलैला धाराशिव, 11 तारखेला बीड आणि 12 तारखेला जालन्यात जरांगे सभा घेणार आहेत। शांतता जनजागृती रॅली आम्ही जिल्ह्यात ठेवलेले, आमचा जिल्ह्यातला सगळा मराठा एकत्र येणारे आणि शांततेत आपल्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मागणी करणारे, जिल्ह्यात कुठेही मराठा समाज विखरून राहणार नाही। जिल्ह्यातला सगळा मराठा ताकदीनं लेकरा बाळासह त्यामध्ये सहभाग होणार। हे पहिल्या टप्प्यातले, असे महाराष्ट्रभर सगळे टप्पे आम्ही टाकतोय। आता जरांगे पाटलांनी 13 जुलैपर्यंत सरकारला वेळ दिलाय। 13 तारखेपर्यंत सगळे सोयऱ्यांवर सरकारनं अंतिम निर्णय घेतला नाही तर मग विधानसभेच्या कामाला लागणार असून 288 उमेदवार देणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। आम्ही 100% राजकारण करणार नाहीत, पण नाही दिलं तर 288 उमेदवार लढवणार म्हणजे लढवणार। आम्ही विधानसभेत आम्हाला उमेदवार दिल्याशिवाय पर्यायचं नाही। सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही लढणार आहेत, आमचा नाविलाज असं चाचपणी सध्या तरी सुरू आहे। सर्वे फिरवे नाही म्हणणार मी, पण ते चाचपणी आमची सुरू आहे। हे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आणणं काम आहे। जर सरकारने नाही दिलं तर, आणि जर दिलं तर आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही। निवडणुका त्यांचा पॉलिटिकल अजेंडा तर पहिल्यापासूनच होता, त्यात नवीन काही नाही। लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलेलंच आहे आणि कुणाच्या जोरावर ते, म्हणजे कुणाला बरोबर घेऊन करणार आहेत निवडणुका कुणाबरोबर जाऊन करणार आहेत सांगावं मला काहीतरी, ते कुणाला बरोबर घेणार आहेत? कारण निवडून येऊन आरक्षण संपवायचं आहे का? जरांगेंचं आंदोलन शांत होताच लक्ष्मण हाकेंचं ओबीसींसाठी उपोषण सुरू आहे। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही असं लिखित द्या अशी मागणी हाकेंची आहे। तर हाकेंचं उपोषण सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। कोंडीत कसे सापडले तेच उभा करतात आंदोलन, कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला। कोंडीत काय सापडले नाटकं करतात, कोंडीत काय सापडले तेच म्हणजे कोण? सरकार। दुसऱ्याला काही येडं समजते काय ते सरकार, आमच्यात लावून द्यायचं। सरकार जाणीवपूर्वक बळ देते आंदोलनाला, तुमच्या मागण्या लांबणीवर पडावा म्हणून? का शक्यता असू नये, का शक्यता असू नये? सरकारी एजंट कोण? कार्यकर्ता असतो का? सरकारला भांडणारा कार्यकर्ता सरकारचा एजंट कसा असू शकतो? ते जरांगेंनाच विचारा, कोण एजंट आहे, काय आहेत? सरकारी एजंट असतो तर सरकारची माणसं इथनं गाड्या घोडं फिरलं असतं, आमदार मंत्री मी अशी इथनं आले असते ना, आतापर्यंत एकही आलेलं नाही, मग कसा एजंट असू?
तर ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा वाढवून घेण्यासाठी जरांगे आणि भुजबळांनी एकत्र यावं असं बच्चू कडू म्हणाले आहेत. छगन भुजबळ साहेब, जरांगे साहेब आणि अधिक सगळे ओबीसी मराठा नेते आणि महाराष्ट्र म्हणून एकत्र येऊन ते ओबीसीची टक्केवारी वाढवून घेता जर आली, 10-15% जर ते वाढली तर मला वाटतं ते अधिक चांगलं होईल. जरांगे साहेबांची ताकद ते शेती प्रश्नाकडे लागली किंवा भुजबळ साहेब असेल, हे सगळ्यांनी एकत्रित होऊन जर ओबीसीचीच टक्केवारी वाढीचा मागणी जर केली तर फार चांगलं होईल. बच्ची बोन दुसरा सल्ला द्या ना म्हणा, असा सल्ला कशाला दुसरा एखादा असेल ना. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. एकीकडे जरांगे पाटील आहेत, दुसरीकडे लक्ष्मण हाके. जरांगे सगळे सोयऱ्यांवर ठाम आहेत, तर हाके ही लिखित आश्वासनावर अडून बसले आहेत. त्यामुळे सरकार समोर आव्हान उभं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.